टी एक्झाम संदर्भात शिक्षकांसाठी महत्त्वाची मोठी बातमी. टी एक्झाम 2026 कधी होणार, म्हणजे टी एक्झाम कधी होणार? सरकारनामा या पेपरला आलेली ही बातमी आहे. 17 ऑगस्ट 2026ला, म्हणजे काल आलेली ही बातमी आहे. ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया. परीक्षेच्या आदल्या दिवशी टीचा पेपर फुटला आणि ऐनवेळी 6 लाख विद्यार्थ्यांचा पेपर रद्द करावा लागला. त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन यावरील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र समिती नेमली. मात्र अजूनही या समितीला त्यावर निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे परीक्षा दिवाळीनंतरच, म्हणजे नोव्हेंबर अखेर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूत्रांनी सांगितली. बघा, आता दिवाळी ही नोव्हेंबरमध्ये आहे. बघा, 5 नोव्हेंबरपासून आपल्याला शाळेला सुट्टी पण लागते. तर या नोव्हेंबर अखेर टीचा पेपर होण्याची दाट शक्यता आहे. शिक्षक पात्रता परीक्षा टी पेपर 21 जून रोजी होता, पण नीटचा पेपर फुटल्याने टीचा पेपर 28 जूनला घेण्याचे ठरले होते. पण परीक्षेच्या आदल्या दिवशीच पेपर फुटला आणि ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेसाठी 6,125 उमेदवारांनी नोंदणी केली असून यात 2,26,263 शिक्षक आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेतील शिक्षकांना, म्हणजे इयत्ता 1ली ते 8वीतील वर्गावरील सर्व शिक्षक 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहेत. ज्या शिक्षकांचे वय 53 वर्षापर्यंत आहे त्या सर्वांसाठी न्यायालयाचा हा निर्णय बंधनकारक आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिक्षकांना टीच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब यांनी वर्षातून 2दा टी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पेपर फुटल्याने यंदा एकच टी होणार आहेत. मात्र परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायची याचा निर्णय झाल्यानंतर तज्ज्ञांकडून टी 9 माध्यमाद्वारे नवीन प्रश्नपत्रिका संच तयार करणे, परीक्षा केंद्र निश्चित करणे, त्यासाठी CCTV सह यंत्रणेची पडताळणी करणे, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे अशा कामासाठी साधारणतः 3 महिने लागतील. त्यामुळे दिवाळी सुट्ट्यानंतरच टी होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काही दिवसात होईल, काही दिवसात अंतिम निर्णय लागेल, काही दिवसात होईल अंतिम निर्णय. टीचा पेपर फुटल्यानंतर यापुढील परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची यावर काही दिवसात निर्णय होईल. पण परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय अंतिम निर्णय झाल्यापासूनच पुढील नियोजनासाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने लागू शकतात. म्हणजे डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. तर ऑनलाईन परीक्षा विरोध ऑफलाईनमध्ये रिस्क. बघा, टीसाठी यंदा 6 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या उमेदवारांची एकाच दिवशी परीक्षा ऑनलाईन घेण्या इतकी सुरक्षित यंत्रणा तथा परीक्षा केंद्रे नाहीत. त्यामुळे आगामी परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याचा निर्णय झालेला नाही. राज्याचे मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त असे वरिष्ठ अधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत. म्हणजे टीचा पेपर दिवाळीमध्ये नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन अजून याचा निर्णय लागलेला नाही. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.